श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज आहे 31 डिसेंबर 2023. या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. आजपर्यंत ज्याप्रमाणे आपल्या सर्वांवर स्वामी कृपा ही आहे त्याचप्रमाणे ती पुढे सुद्धा कायम राहावी याकरता आपल्याला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसालाच स्वामींची सेवा ही करायची आहे. येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामी सेवेने करायची आहे. या नवीन वर्षाची सुरुवात ही कोणी देवदर्शनाने करतं, तर कोणी बाहेर फिरायला जाऊन करतं, तर कोणी वेगवेगळ्या पार्ट्यांना जाऊन या नवीन वर्षाची सुरुवात ही करत असतो. पण ज्यांना ज्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात ही करायची आहे तर त्यांना ती त्याप्रमाणे करू द्या. पण आपण स्वामी सेवेकरी असल्याकारणाने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या स्वामींच्या सेवेनेच करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेने करायची आहे. तर आपल्याला स्वामींची सेवा ही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कशी करायची आहे आणि कोणती करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपण स्वामींची सेवा केली तर वर्षभर स्वामींची कृपा ही आपल्यावर कायम टिकून राहते. स्वामी हे अत्यंत दयाळू आहे. भक्तांच्या हाकेला सर्वात आधी धावून येणारे आहेत. या कलियुगाचे चालक, मालक आणि पालक आहेत. जेव्हा कोणीही आपल्या मदतीला धावून येत नाही तेव्हा एकमेव स्वामी असे आपल्या पाठीशी सदैव उभे असतात, जे आपल्याला कधीही कोणत्याही संकटामध्ये एकटं हे सोडत नाही. आपल्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांना स्वामींच्या सेवेची प्रचिती, स्वामींच्या सेवेचा अनुभव हा कायम येतच असतो. कुठलेही संकट असो, स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सेवेकराच्या पाठी सदैव उभे असतात आणि सदैव नेहमी सांगत असतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. असे आपल्या सदैव पाठीशी उभ्या राहणाऱ्या स्वामी महाराजांच्या सेवेने जर आपण आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली तर येणारे नवीन वर्ष हे आपल्याला अत्यंत सुखाचे, समाधानाचे हे जात असते. आणि जर कधी आपल्यावर संकट हे आलंच तर स्वामी समर्थ महाराज हे त्या संकटामध्ये आपल्या पाठीशी सदैव उभे असतात आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला दाखवत असतात आणि त्या संकटाशी दोन हात करण्याची शक्ती सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ महाराजच हे देत असतात. तर याप्रमाणे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आणि आपल्याला संकटांशी लढायला शिकवणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने जर आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली तर नवीन वर्षात जर आपल्यावर कुठलं संकट येणार असेल तर ते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या सेवेमुळे दूर होईल आणि स्वामींच्या कृपेने आपल्या सर्वांचा कल्याण होईल. त्याचप्रमाणे या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सारं काही मंगल असं होईल. जो कोणी सेवेकरी स्वामींची सेवा ही अगदी मनाने करत असतो त्या सेवेकराच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज हे कायम उभे असतात आणि त्या सेवेकराचे सदैव संरक्षण हे स्वामी समर्थ महाराज स्वतः करत असतात. त्याचप्रमाणे त्या सेवेकराच्या कुटुंबाचा भार सुद्धा स्वामी समर्थ महाराज हे उचलत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या येणाऱ्या 2024 या वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करायची आहे, जेणेकरून स्वामी समर्थ महाराज हे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण हे करतील आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही कशी करायची आहे. ही जी सेवा मी तुम्हाला आता सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केली आणि त्याचप्रमाणे जर ही सेवा तुम्ही अगदी वर्षभर न चुकता करत राहिलात तर स्वामींची कृपा ही तुमच्यावर अखंड बनून राहील. स्वामींना अगदी भोळ्या भक्तिभावाने केलेली पूजा ही अतिशय प्रिय आहे. स्वामींसाठी आपण अगदी 5 मिनिटाची सेवा सुद्धा जर केली, 5 मिनिटाचा रोजच्या वेळेतून 5 मिनिटं काढून जर आपण स्वामींना हा वेळ दिला, स्वामींची सेवा या 5 मिनिटाच्या वेळेमध्ये केली तर या केलेल्या सेवेचे फळ हे स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच देत असतात. आपण केलेली कुठलीही सेवा ही कधीही वाया जात नाही. तिचे फळ हे आपल्याला कुठे ना कुठे हे नक्कीच मिळत असते. फक्त कुठलीही सेवा ही करताना आपल्याला ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायची आहे. स्वामींच्या सेवेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पाठ करणं ही होय. तर आपल्याला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ हा करायचा आहे. एक पाठ म्हणजे काय तर या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे 1 ते 21 अध्यायाचे पठण आपल्याला या पहिल्या दिवशी करायचे आहे. तर याप्रमाणे आपण या स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय हे पठण केले पहिल्याच दिवशी तर पहिल्याच दिवशी आपला एक पाठ हा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पूर्ण होतो. आपली पुढची सेवा आहे ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा जो स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. हा जप तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 11 माळी केला तर अतिशय उत्तम होईल. नाहीतर तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ असेल त्याप्रमाणे तुम्ही 1 माळ, 2 माळ, 3 माळ, 5 माळ याप्रमाणे सुद्धा या मंत्राचा जप करू शकता.
तसंच स्वामींचा तारक मंत्र हा सुद्धा अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे। या मंत्राचे पठण केल्याने आपल्या भोवती एक संरक्षण कवच हे तयार होत असते। त्यामुळे आपल्याला या तारक मंत्राचे सुद्धा 11 वेळा पठण हे वर्षाच्या पहिल्याच दिवशी करायचे आहे। तारक म्हणजेच काय तर सर्व संकटातून आपल्याला तारणारा असा हा मंत्र आहे। म्हणून या मंत्राचे तरी निदान आपल्याला 11 वेळा पठण हे वर्षाच्या पहिल्याच दिवशी जरूर करायचे आहे। हे जे काही सर्व सेवा मी तुम्हाला आज सांगत आहे ती तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्हाला करायची आहे। पण जर ही सेवा तुम्ही अगदी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी केली तर अत्यंत शुभकारक अशी ही तुमच्यासाठी ठरणार आहे। कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात तुम्ही स्वामींच्या सेवेने करणार आहात आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस सकाळची वेळ ही घालवणार आहात। आणि म्हणूनच ही सेवा जर तुम्ही अगदी सकाळी केली तर अतिशय उत्तमच असं राहील। सकाळी केलेल्या या स्वामींच्या सेवेमुळे आपल्या मनाला सुद्धा प्रसन्नताही मिळेल, त्याचप्रमाणे आपल्या मनाला शांतताही सुद्धा मिळेल आणि आपल्या घरातलं वातावरण हे आनंददायी तसंच प्रसन्नतापूर्वक राहील। त्यामुळे आपल्याला शक्य झाल्यास ही सेवा सकाळीच करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींचे स्तवन हे सुद्धा 1 वेळा पठण करायचे आहे। स्वामींच्या सेवेची सुरुवात ही स्वामी स्तवन पठण करूनच होत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या स्वामींचे स्तवन हे जरूर म्हणायचे आहे। हे स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा हे स्तवन सर्च करून ते सुद्धा लावून त्याप्रमाणे ते म्हणू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये आरतीला उपस्थित राहून सुद्धा करू शकता। तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्ही आरतीला हजर राहून स्वामींच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात ही करू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या 108 आरत्यांचा संकल्प घेऊन त्याप्रमाणे 108 आरत्यांना हजर राहण्यासाठी जर वेळ मिळत असेल, जर जमत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा स्वामींची सेवाही करू शकता। कोणाला काय करायचं ते करू देत, पण आपण स्वामी सेवेकरी असल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही आपल्याला स्वामींच्या सेवेनेच करायची आहे। तर याप्रमाणे आपण स्वामींची सेवा कशी करायची आहे हे बघितलं। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायची आहे। तर या पहिल्या दिवशी आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पूर्ण पाठ हा करायचा आहे। या सेवेमुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ सुद्धा करायचा आहे। तर याप्रमाणे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही कशी करायची आहे, कोणती करायची आहे, त्याचप्रमाणे कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही इतर कुठल्या कामाने सुरू करण्यापेक्षा आपण जर स्वामींच्या सेवेने केली तर आपल्याला स्वामींची कृपा ही आपल्यावर अखंडही राहत असते आणि स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवत असतात आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वामींची सेवा ही जरूर करायची आहे। मी सांगितलेल्या या सेवेपैकी तुम्हाला जी सेवा करायला शक्य होत असेल तर ती तुम्ही नक्कीच करा। या सेवेमुळे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे येणारे नवीन वर्ष हे आनंदाचे, सुखासमाधानाचे आणि भरभराटीचे असेच राहणार आहे आणि म्हणून आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वामींची सेवा ही करायचीच आहे। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणती सेवा ही स्वामींची करायची आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला स्वामींच्या सेवेबद्दल त्याचप्रमाणे गुरुचरित्राबद्दल अशीच नवनवीन आध्यात्मिक माहिती ही मिळत राहील। तसंच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आणि हो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप हार्दिक शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।